ही जी चिल्लर पिल्लर गँग दिसत आहे या माझ्या बायकोच्या मामे बहिणी आहेत आणि माझ्या मुलीच्या मावश्या. प्रत्येक शनिवार रविवारी मी कुडाळवरून पुनाळला जात होतो माझ्या मुलीला भेटायला. वडील झाल्यापासून एक मुलीला भेटण्याची ओढ किंवा उत्सुकता ही काही वेगळीच होती. कसलाही थकवा वाटत नव्हता. सोमवार ते शनिवार पूर्ण काम करून सुद्धा वेगळीच एक ऊर्जा घेऊन मी तिला भेटायला जायचो. आम्ही आमच्या बाळाचे नाव मीरा असं ठेवलं आहे व मी तिचं नाव फ्लोरेंटाइना असेही ठेवलं आहे. 9 जून 2024ला आम्ही आमच्या बाळाचं बारसं ठेवलं होतं. बारशासाठी सर्वजण आले होते. काही मुंबईवरून, काही पुण्यावरून, काही वेगवेगळ्या ठिकाणावरून लांब लांबून आले होते. आमच्या बाळावर एवढी लोक प्रेम करणारी आहेत हे आम्हाला त्या दिवशी लक्षात आले. खरंच ती एक भावना वेगळीच होती. मधला काही काळ आमचं बाळ आजारी होतं. रात्रभर रडणे, थोडे लूज मोशन्स असे चालू होते. सगळे फार चिंतेत होते. काय करावं कुणाला काही सुचत नव्हतं. रात्रभर सगळे जागून असायचे तिची सेवा करण्यासाठी, तिला शांत करण्यासाठी. तो काही काळ खरंच सगळ्यांसाठी फार अवघड होता, पण तोही काळ निघून गेला. आज 7 जुलै 2024 माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता, कारण की मी माझ्या बाळाला घेऊन घरी येणार होतो कुडाळला. पण त्याचवेळी इथे सर्व दुःखी होते, कारण की बाळ इथून जाणं हे त्यांना पटतच नव्हते. 2 महिने ज्याचं नावापाठी पुढे मागे सगळे धावत होते, तेच बाळ आज इथून जाणार होते. आणि मग सुरू झाला तो आमचा अद्भुत प्रवास पुनाळ ते कुडाळ, जो आम्ही कधीच विसरू शकत नाही. आमच्या शारदा मामींना मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे. श्वास घेऊन त्यामुळे गाडीमध्ये 4 ते 5 वेळा थांबवण्यात आली व ते असे काही निसर्गाची मजा घेत होते. ते तुम्ही निसर्गाचा आनंद घेताना कुठे जात आहेत आम्हाला माहित नाही, पण उलटी न हो आम्हाला बोलवलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही जातो. घाटात कोण साडी घालून फिरत आहे म्हणून लोक घाबरूही शकतात. फॉलो करू आम्ही. नक्की काय प्रकार आहे अजून आम्हाला कळालेलं नाही. आमचा बाबू झोपलाय. बाबूला काही पडलेलं नाही कसली. भुईबावडा घाट उतरल्यानंतर आम्हाला कळाले की सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे व सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. समुद्रामध्ये भरती झाल्यामुळे पाण्याला वाव नव्हता समुद्रामध्ये जाण्याचा व पाणी परत मागे आल्यामुळे नदी फुटली होती व पाणी सर्वत्र झाले होते. हायवेच्या दोन्ही बाजूला शेतांमध्ये पाणी भरलं होतं व काही ठिकाणी हायवेवर सुद्धा पाणी आलं होतं. कुडाळपासून 7 किलोमीटर अलीकडे पावशी नावाचे गाव आहे. तिथे दोन्ही बाजूला हायवेवर पाणी भरले होते, साधारण 5 फूट. आणि साधारण आमच्या गाडीच्या पुढे 150 गाड्या उभ्या होत्या व मागे 150 गाड्या. त्यामुळे आम्ही मधीच फसलो होतो आणि आम्हाला लक्षात येत नव्हते की काय केलं. कशी गाडी रिव्हर्स घेऊन आम्ही परत ओरसच्या दिशेने निघालो. आमच्या एका फोनवर महेशदादा आपली कार घेऊन आम्हाला मदतीला आले होते. ओरसमध्ये आमच्या मम्मी पप्पांचे भाड्याचे घर आहे. पप्पा सध्या मुंबईला काही कारणासाठी गेलेले आहेत व मम्मी कुडाळमध्ये आमची स्वागतासाठी वाट पाहत होती. त्यामुळे आम्हाला त्या दिवशी ओरसमध्येच राहावे लागले. घर बरेच दिवस बंद असल्यामुळे ओरसमध्ये खाण्यापिण्याची काही सोय नव्हती व पुरामुळे सर्व दुकाने बंद होती. मम्मीने तिच्या 2 मैत्रिणींना ज्या ॲग्री कॉलेजला स्टुडंट आहेत त्यांना सांगितले
त्यांनी 20 मिनिटांमध्ये आम्हाला सर्व जेवण तयार करून आणून दिले. आणि मग दुसऱ्या दिवशी पाणी पूर्ण ओसरल्यानंतर आम्ही कुडाळला आलो. मम्मी वाट पाहत होती आमची. आमचं तिने खूप सुंदररित्या स्वागत केले. प्रेम, कला, क्रीडा, ज्ञान, योग साधना, अध्यात्म, परमेश्वर. आणि अखेर आमचा हा प्रवास संपूर्ण झाला. किती अडथळे आले, किती काही गोष्टी घडल्या, पण देव कुठेतरी आपल्या पाठीशी आहे हे आम्हाला याच्यातून जाणीव झाली. आपलं बाळ आपल्या घरी आली, आपली लक्ष्मी आपल्या घरी आली, याच्याहून मोठे काय. थँक्यू.